नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या रेसिपी लॉजिक चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत हरियाली लेयर ढोकळा. हा ढोकळा खूपच स्पॉन्जी आणि चविष्ट लागतो. रवा, बेसन आणि हिरव्या चटणीच्या लेअरमुळे याची चव एकदम भन्नाट लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम स्टीमर गरम करून घेऊया आणि टीनला तेल लावून बाजूला ठेवून द्या. आता एका बाउलमध्ये 1 कप रवा घाला, 1 कप बेसन घाला, 1 टेबलस्पून साखर, 1 टीस्पून हळद, चवीनुसार मीठ आणि 1.5 कप पाणी घालून छान विस्क करून घ्या. नंतर यामध्ये 1 टेबलस्पून हिरवी मिरची पेस्ट, 2 टेबलस्पून लिंबाचा रस किंवा व्हिनेगारही चालेल आणि 1 टेबलस्पून शेंगदाणा तेल घालून गुठळ्या न राहता छान एकजीव करून घ्या. कन्सिस्टन्सी मीडियम असायला हवी आणि हे पीठ 2 समान भागात वाटून घ्या. एका भागामध्ये 1 टीस्पून बेकिंग सोडा घालून हलक्या हाताने विस्क करून घ्या आणि लगेच टीनमध्ये ओता आणि 5 मिनिटासाठी वाफवून घ्या. तोपर्यंत हिरवी चटणी तयार करूया. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 2 टेबलस्पून लिंबाचा रस किंवा व्हिनेगार, 1 इंच आल्याचा तुकडा, थोडा कढीपत्ता, 1 जोडी कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि 1 टीस्पून हिंग आणि 2 टेबलस्पून पाणी घालून बारीक वाटून घ्या. आपली हिरवी चटणी तयार आहे. आता दुसऱ्या बाउलमध्ये 1 कप रवा, अर्धा कप दही, तयार हिरवी चटणी घालून छान मिक्स करून घ्या. नंतर त्यामध्ये 1 टेबलस्पून साखर, 1 टेबलस्पून शेंगदाणा तेल घालून छान मिसळा. शेवटी 1 टीस्पून बेकिंग सोडा घालून हलक्या हाताने विस्क करा आणि हे मिश्रण पहिल्या लेअरवर ओता आणि पुन्हा 5 मिनिटासाठी वाफवून घ्या. आता उरलेल्या दुसऱ्या भागात 1 टेबलस्पून तेल, 1 टीस्पून बेकिंग सोडा घालून छान विस्क करून घ्या. आता हे बॅटर हिरव्या लेअरवर ओता, टीन हलकेच टॅप करा, वरून लाल मिरचीची पावडर स्प्रिंकल करा आणि 15 ते 20 मिनिटं किंवा टूथपिक स्वच्छ बाहेर येईपर्यंत वाफवून घ्या. आता फोडणी तयार करून घेऊया. एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कढीपत्ता, मोहरी, जिरे, हिरव्या मिरच्या घाला आणि ढोकळा थोडा थंड झाल्यानंतर ही फोडणी ढोकळ्यावर ओता आणि वरून चिरलेली कोथिंबीर भुरभुरा. डायमंड शेपमध्ये कापून घ्या आणि टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व करा. आजच्या रेसिपीची लॉजिक: प्रत्येक लेअरमध्ये बेकिंग सोडा वाफवण्याच्या अगदी आधीच घाला. त्यामुळे प्रत्येक लेअर छान फुलतो आणि ढोकळा मऊ, स्पॉन्जी व सुंदर लेअरसह तयार होतो. तर पुन्हा भेटूया चवीच्या नवीन प्रवासात एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.